अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या विविध कामांचं भूमिपूजन आपण केलेलं आहे। खरं म्हणजे यावेळेचा कुंभ विशेष आहे, कारण 75 वर्षानंतर त्रिखंड योग हा जुळून आलाय आणि ज्या लोकांना यात समजतं त्या जाणकारांनी मला सांगितलं की गुरु सिंह राशीत येणार, वक्री होणार आणि पुन्हा येणार, अशा प्रकारचा योग असल्यामुळे हे कुंभाचं पर्व 28 महिने चालणार आहे। 31 ऑक्टोबर 2026 पासून 24 जुलै 2028 पर्यंत यावेळेचा कुंभ चालणार आहे। सुमारे 40 ते 42 विविध पर्वस्नान आणि महत्वाचे अमृत स्नान हे या कुंभामध्ये होणार आहे आणि यातलं पहिलं अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027 या रोजी होईल। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की यावेळी प्रयागराजला जो कुंभ झाला, या कुंभाने भारतामध्ये प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सांस्कृतिक पुनर्जागरणाची जी एक मोहीम चाललेली आहे त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला त्या कुंभमेळ्यामध्ये पाहायला मिळालं आणि जगातला सर्वात मोठा आस्थेचा महाकुंभ हा प्रयागराजला झालेला आपण बघितला। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं। याच कुंभाच्या परंपरेमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभ हा देखील असाच एक पवित्र कुंभ मानला जातो। मोठ्या प्रमाणात या कुंभामध्येही गोदावरीमध्ये त्या ठिकाणी स्नान करण्याकरता, डुबकी घेण्याकरता, अर्घ्य देण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात। प्रयागराज आणि नाशिक त्र्यंबकेश्वर मधला फरक एवढाच आहे, प्रयागराजमध्ये जो कुंभ होतो त्याकरता गंगा तीरी 15,000 हेक्टर जागा आहे आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर जो कुंभ होतो इथे एकत्रितपणे आपल्या जो 500 एकर जागा।